प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. पवित्र मातेची मध्यस्थ करूया आणि पवित्र पुरुषाची खून करूया आणि आपण विशेष प्रार्थना करणार आहोत यशासाठी की फादर जेम्स डिसिल्वा जे आजारी आहेत ते संपूर्ण प्रार्थना आपण त्या फादरांना आरोग्य मिळावं. आपल्या पॅरिसचे फादर जेम्स त्यांना बरं नाही, देवपित्याने त्यांना आरोग्य द्यावं. पण आपण पवित्र पुरुषाची खून करूया. पवित्र पुरुषाच्या खुणे आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. हे परमेश्वरा बापाचे पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपण प्रेषितांचा विश्वास संगीतकार प्रेषितांचा विश्वास संगीतकार ही प्रार्थना एकत्र बोलूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समोरला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाच्या चाकात तो भोगले, त्याला क्रूसावर केले, मरण पावला, त्याला पुरले, तो पडला, तिसऱ्या दिवशी झोपला, स्वर्गात जागला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. ते शुद्ध जिवंत आणि मरणाच्या न्यायकारास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान आणि अंतराळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रभू येशू, आमचा तुझ्या विश्वास आहे, तुझ्या सामर्थ्य विश्वास आहे. देवाचं सामर्थ्य त्या फादरावरती उतरावं. त्या फादरांसारखे इतर फादर आजारी असतील, ते वृद्धाश्रम मध्ये आहेत किंवा कलर्जी होम मध्ये आहेत, पॅरिश मध्ये असतील, जे आपले फादर जेम्स डिसिल्वा जे आजार आहेत ते संपूर्ण आजार बरा व्हावा म्हणून येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना म्हणून एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. प्रभू येशू, आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. ज्या ज्या व्यक्तींना देवाच्या सामर्थ्याची, देवाच्या पावरची गरज आहे, त्याला देवपित्याने, आबापित्याने या वचनाद्वारे, या प्रार्थनेद्वारे त्याच्या सामर्थ्याने भरावं म्हणून प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभुच्या रायन तुस्रियामध्ये अंधन जगराचे फॉरेशो. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आपण आमेन. निश्चित प्रकारे आपण प्रार्थना करूया. करोना व्हायरस आहे, हा लवकरात लवकर जगातून निघून जाऊ दे आणि आपल्याला संपूर्ण त्याचे वॅक्सिन मिळावं, मेडिसिन मिळावं. आपण विशेष प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभुच्या रायन तुस्रियामध्ये अंधन तुझ्या उदराचे फॉरेशो. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण विशेष प्रार्थना करूया अशासाठी की देवपित्याने जे फादर, ब्रदर, सिस्टर जे प्रार्थना संघ चालवत आहेत, त्या प्रार्थनेमध्ये देवाने त्यांना त्याचं देवाचं सामर्थ्य द्यावं, येशूचं सामर्थ्य द्यावं, देवाचा पवित्र आत्मा भरपूर कार्य करावा, आपल्या मिनिस्ट्रीवरती यावा. या प्रार्थनेद्वारे अनेकांना सामर्थ्याचा अनुभव यावा. पण आपण विशेष प्रार्थनामध्ये जे फादर्स, जे ब्रदर्स माझ्यासाठी प्रार्थना करतात, आमच्या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करतात, त्याच्या मिनिस्ट्रीवरती, त्याच्या कार्यावरती देवाचा भरगत आशीर्वाद द्यावा म्हणून विशेष प्रार्थनामध्ये करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभुच्या रायन तुस्रियामध्ये अंधन तुझ्या उदराचे फॉरेशो. हे पवित्र मरिये, देवाचे माते, पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. बा पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, तसा प्रारंभ तसा आता आणि सदा सर्व काल. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे आपण या मरिया. गीतामध्ये भागूया. या गीत आहे, या गीतामध्ये धरती
अंबर पर्वत नदिया गाते यीशु गान। ओ सब जन के सत्कर्मों से रोशन तेरा नाम, मुक्ति मिले हम सब जन यहाँ पर, दे दो माँ वरदान। एकत्र सूरज चांद सितारे करते तेरा ही गुणगान। धरती अंबर करती अंबर पर्वत नदिया गाते यीशु गान। दिया 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। आपण बघूया परमेश्वर शक्तिमान बापा, परमेश्वराने शक्ती दिली आपल्या त्याच्या पुत्राला, ती शक्ती तेच पावर आपल्यामध्ये उतरावं, देवाने अनेक चमत्कार करावे म्हणून आपण या गीतामध्ये भागूया। परमेश्वरा शक्तिमान बापा दिलाय तुझा पुत्र आम्हाला, या गीतामध्ये भागूया आपण। आल्यामुळे आपण एकत्र समाधान शक्तिमान बापा दिलाय तुम्ही तुझा पुत्र आम्हाला, स्वर्गाची वाट गौरवला गौरव देवाचा होवाला। परमेश्वरा शक्तिमान बापा दिलास तुम्ही तुझा पुत्र मला, स्वर्गाची वाट गौरवला गौरव देवाचा होवाला। जय जयकार करा बापाचा, जय जयकार करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा। जय जयकार करा बापाचा, जय जयकार करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा। बापाने दिलाय तो पुत्र आम्हाला, तुम्ही सगळ्याशी माया करावला, सगळे लोकांची सेवा करावला, गौरव देवाचा होवाला। बापाने दिलाय तो पुत्र आम्हाला, तुम्ही सगळ्यांची माया करावला, सगळे लोकांची सेवा करावला, गौरव देवाचा होवाला। जय जयकार करा बापाचा, जय जयकार करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा। जय जयकार करा बापाचा, जय जयकार करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा। आपली मोठी शक्ती त्यावर करू आपण एकूट भक्ती, जेजूसाय आपला मोठा आधार, फुकट जाणार नाही आपल्याला जा। जेजूसाय आपली मोठी शक्ती, त्यावर करू आपण एकूण भक्ती, जेजूसाय आपला मोठा आधार, फुकट जाणार नाही आपल्याला जा। जय जयकार करा बापाचा, जय जयकार करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा। जय जयकार करा बापाचा, जय जयकार
करा आत्म्याचा, जय जयकार करा ख्रिस्ताचा, मरियेचे पुत्राचा, मरियेचे पुत्राचा, मरियेचे पुत्राचा. हालेलुया, 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 Jesus, Jesus, thank you, Jesus, अनेक आजारी रोगी बरीच लोकांना बरे केलंय. हे देवाचं सामर्थ्य मरिया. मरिया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आताने सुद्धा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. बायबल वाचण्यापूर्वीची प्रार्थना. हे दयापूर्ण देवा, हे दयापूर्ण देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने, तुझ्या पवित्र आत्म्याने मला अभिषेक कर. मला अभिषेक कर. मी तुझा शब्द ऐकत असताना, मी तुझा शब्द ऐकत तू असताना माझ्याशी बोलत आहेस. तू माझ्याशी बोलत आहेस. असा मला तुझा आवाज, असा मला तुझा आवाज ऐकू येऊ दे. ऐकू येऊ दे. मला असा संदेश दे की मला असा संदेश दे तुझे की वचन, तुझे वचन ऐकून माझ्या हृदयात, माझ्या हृदयात पावलांना प्रकाश होऊ दे. प्रकाश होऊ दे. तुझ्या वचनानुसार, तुझ्या वचनानुसार माझे जीवन उभारण्यासाठी, माझे जीवन मला उभारण्यासाठी शक्ती दे. मला शक्ती दे. तुझे वचन ऐकून जे परमुख मिळते, मिळते, त्याने माझे मन उल्हासित होऊ दे. उल्हासित होऊ दे. बोल प्रभू बोल. बोल प्रभू बोल. तुझा दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्तुती तुला येशू. स्तुती तुला येशू. महिमा तुला येशू. महिमा तुला येशू. गौरव तुला येशू. गौरव तुला आराधना तुला येशू. येशू. आराधना तुला येशू. हालेलुया. हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आताने सुद्धा आताने सुद्धा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण आज बघणार आहोत देवाचे सामर्थ्य मिळण्यासाठी वचन. देवाने जे सामर्थ्य मिळलं होतं, ते सामर्थ्य आपल्याला या वचनाद्वारे मिळावं. आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. देवाचे सामर्थ्य. फायनली बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड अँड इन द स्ट्रेंथ ऑफ हिज पॉवर. Whose power? Jesus' power. We must be filled with the Jesus power because He is a superpower. So I humbly request everyone, we must receive His grace through this word of God. आपण सर्वजण या येशूच्या सामर्थ्याने आपण भरणार आहोत या प्रभू शब्दाद्वारे. म्हणून आपण बघणार आहोत फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 13. फिलिपियन्स चॅप्टर 4 वचन 13 मध्ये पाहूया. कारण काय म्हटलेलं आहे? मी सर्व काही कराव्यास शक्तिमान. आपण पाहणार आहोत या आपल्याला काय सांगायचं. आपण शक्तिमान आहोत का? पाहूया कोण आपल्याला सांगत आहे. मला जो सामर्थ्य देतो त्यांच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. मला जो सामर्थ्य देतो त्यांच्याकडून काय? मी सर्व काही करावयास. सर्व जेव्हा आपल्याला देवाचं सामर्थ्य मिळतं, देवाचा आशीर्वाद भेटतं, आपण ते सर्व करण्यासाठी काय शक्तिमान आहोत. मग आपण त्या सामर्थ्यावरती, त्या पॉवरवरती आपण विश्वास ठेवतो का? येशूवरती विश्वास ठेवतो का? होय माझ्या प्रिय बंधूंनो, आबा पित्याने येशूला पॉवर दिलं होतं म्हणून त्याने अनेक रोगी, आणले, लुले, लंगडे यांना काय केलं? बरं केलं. कोणाच्या सामर्थ्याने? आबा पित्याच्या. थ्रू हिज पॉवर ही वॉज हिलिंग पीपल. बिकॉज जीसस पॉवर इज सुपर पॉवर. तेच सामर्थ्य, तोच आत्मा, तेच पॉवर आपल्याला मिळावं. कारण देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे. म्हणून आपल्याला या सामर्थ्याची गरज आहे. आपल्याला शक्तिमान व्हायला पाहिजे. काय करायला पाहिजे आपण? व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू प्रे. पर्सनली वी हॅव टू प्रे. वी हॅव टू गो इन द बेडरूम, क्लोज युअर डोर्स अँड प्रे टू गेट हिज पॉवर. आपण आपल्या प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन, बेडरूम मध्ये जाऊन आपण त्याची प्रार्थना करूया. गुप्तवादी पिशाची प्रार्थना जेव्हा आपण करणार तेव्हा आपल्याला त्याचं सामर्थ्य भेटणार, त्याची आपल्याला शक्ती भेटणार. कुठे भेटणार? या वचनाद्वारे, बायबलद्वारे, देवाच्या आशीर्वादाद्वारे, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या अभिषेकाद्वारे. आपण जेव्हा त्याचा पवित्र आत्मा मागणार तेव्हा आपल्याला त्याचं सामर्थ्य भेटणार. आपण पुढे पाहूया. मार्क अध्याय 12 वचन 24 मध्ये काय म्हणते? देवाचे सामर्थ्य. आपण काय करतो? आपण देवाचे सामर्थ्य आपण ओळखत नाही.
आपण त्या सामर्थ्य विश्वास ठेवत नाही. आपण पाहूया मार्क अध्याय 12:24 मध्ये काय म्हटलं पाहूया. येशू त्यांना म्हणाला, कोण म्हणाला? येशू त्यांना म्हणाला. हा ओके, ऐकूया. तुम्ही शास्त्र व देवाची सामर्थ्य न तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य, म्हणजे शास्त्र म्हणजे पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य पुढे न ओळखल्यामुळे ब्रह्मात पडला हाहाना. आपण जेव्हा शास्त्र आणि सामुग्री न ओळखल्यामुळे आपण त्याच्या भ्रमरात पडलात ना. आपण त्याचं सामर्थ्य जेव्हा आपण बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, रेटिकला जात नाही, प्रार्थनेमध्ये ऐकत नाही, त्याचं सामर्थ्य आपल्याला समजणार का? नाही. आपण मग त्या भ्रमात पडत नाही. मला आठवतं फादर सायमन याने एक सुंदर एका मिसामध्ये त्याने बोललं देवाचं सामर्थ्य. He was excellent giving talk. I don't have words that much because powerful he was giving sermon during the mass time. That time when I heard. आणि त्याने एवढं चांगलं स्पष्टीकरण दिलं फादर सायमन यांनी की देव नक्की काय आहे, देव कोण आहे, हु इज गॉड. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर हिम and it is true because God has anointed him. Jesus, he was telling, emphasizing, only God can do anything. Everything is possible for him. It is true and it is शक्य आणि सत्य आहे. It is fact. Everything is true. Father Simon was telling during the sermon. आणि हे सत्य, कारण देवाने अनेक चमत्कार केलेले आहे. लाजरस बाय डाईड, लाजरस मरण पावलेला आणि येशूने आज्ञा केली तो उठला. सी हाऊ मच ही वॉज हॅव्हिंग पॉवर. जीसस फक्त शब्दाने. मग आपण त्या शास्त्रावरती विश्वास ठेवतो का? कधी कधी आपण त्या भ्रमात पडतो आणि मला असं झालं तसं झालं. नाही. आपण कोणाच्या भ्रमात पडलं पाहिजे, कोणाच्या प्रेमात पडलं पाहिजे, कोणाच्या देवाच्या सामर्थ्यामध्ये. ऑन हिज पॉवर, जीसस पॉवर. वी मस्ट गेट हिज पॉवर थ्रू बाय हिज ब्लेसिंग. When we are going to read the word of God, you will be blessed by His grace. आपण पुढे पाहूया, कारण आपणासाठी महाकृत्य कोण करू शकतो? आपणासाठी महाकृत्य कोण करू शकतो? लूक अध्याय 1:49. लूक चॅप्टर 1 वर्स 49. लूक चॅप्टर 1 वर्स 49 मध्ये काय म्हटलं पाहूया. व्हॉट वर्ड ऑफ गॉड टेल्स अस. कारण जो सामर्थ्य आहे त्याने माझ्याकरिता महाकृत्य केले आहे. काय? कारण जो सामर्थ्य आहे त्याने माझ्याकरिता महाकृत्य केले आहे. कोणी? येशू ख्रिस्ताने. आज तुम्ही जिवंत आहात. कोणाच्या सामर्थ्यामुळे, कोणाच्या कृपेमुळे, कोणाच्या आशीर्वादामुळे, कोणाच्या अभिषेकामुळे? येशूच्या अभिषेकामुळे आपण जिवंत आहोत. काय म्हटले? पुढे वाचा व्यवस्थित. ते काय म्हटलं आहे? कारण जो सामर्थ्य आहे त्याने, सामर्थ्य आहे? येशू. आणि त्याने माझ्याकरिता महाकृत्य केले. माझ्याकरिता महाकृत्य. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले, देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिल्या. प्रत्येक दिवशी तो आपल्याला उठवतो, जागा करतो, जीवन देतो आणि आपल्याला जिवंत आहोत. हे मोठं आशीर्वाद आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? आणि त्याचे नाव पवित्र आहे. आणि त्याचे नाव काय आहे? पवित्र. इज होली, प्युअर होली, डबल होली वी कॅन से. म्हणजे एवढं देवाकडे सामर्थ्य आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, निर्मल आहे, दयालू आहे, कृपेने भरलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. इट इज ग्रेस फ्रॉम गॉड फॉर हिम, फॉर जीसस. And same grace we must receive from Jesus. Then we will be blessed. We will be blessed. पुढे पाहूया काय म्हटलं आहे. ओके, तर हे देवाचं सामर्थ्य कुठे भेटू शकतं आपल्याला? येशूकडे. आपण कधी कधी मेनी पीपल आर दे आर sitting in front of Jesus and just meditating on, looking at Him. And some people get their samarthya, their grace comes on them. They feel with the Holy Spirit. They will feel with the power. Because God is power. Jesus is power. म्हणून आपण सर्वजण त्या येशू ख्रिस्ताकडे आपण आपली नजर ठेवूया. आपलं आपण मनचिंतन करूया येशूवरती. तर येशू आपल्याला त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने आपल्याला भरणार आहे. आपण त्या कृपेवरती, येशूवरती विश्वास ठेवतो का? आपण पुढे पाहणार आहोत. कारण प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. तर आपण लूक अध्याय 5:17 मध्ये काय म्हटलेलं आहे? 5:17. एके दिवशी असे झाले की, कधी? एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना, तो म्हणजे कोण? येशू. गालिलामध्ये समुद्राकिनारी शिक्षण देत होता. आणि पुढे काय म्हटलेलं आहे?
गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदी व येरुसलेम येथून आलेले म्हणजे या वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या गावातून सर्व लोक तिथे आले होते. कुठे? गालिलामध्ये. ओके. परुषी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते. परुषी आणि शास्त्री सुद्धा तिथे बसले होते. ते कशासाठी बसले होते आपण ऐकूया पुढे. आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य. कोणाचे? प्रभूचे सामर्थ्य. ओके. त्यांच्या ठाई होते. कोणाचे सामर्थ्य? प्रभूचे सामर्थ्य. त्यांच्या ठाई येशूच्या आणि येशूच्या शिष्याबरोबर ते देवाचं सामर्थ्य होतं. आबा पित्याने येशूला सामर्थ्य दिलं नसतं आणि येशूने शिष्याला सामर्थ्य दिलं नसतं ते लोक बरे झाले असते का? नाही. बिकॉज लॉर्ड जीसस गिव्ह दॅट ग्रेस power to Jesus and Jesus gave power to his disciple, and because of that reason they were doing abundant and flourishing. There's a ministry by healing the people, all the diseases, and God was anointing by everyone those who are having faith on them. तुम्ही बघितलं असेल ती एक बाई होती, रक्तस्राव बाई, आणि तिला रक्तस्राव अनेक वर्षाचा रक्तस्राव होता आणि ती मनामध्ये म्हणत होती की मी येशूच्या गोंड्याला, येशूच्या कपड्याला, इफ आय विल बी टच ऑन हिज क्लोथ, हुज क्लोथ? जीसस क्लोथ, आय विल बी हील्ड. शी वॉज थिंकिंग इन हर माइंड and that was happening because she was having faith. She knew before God has power, He has power. म्हणून तिने मनामध्ये विचार केला की येशूमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. तिने विचार केला की मी तिच्या गोंड्याला नुसता शिवलो तरी, म्हणजे कपड्याला येशूच्या शिवलो तरी माझा आजार, रक्तस्राव बरा होणार आहे, एवढा विश्वास. and that was true and it was happening with her and she was giving testimony everyone and many people was healed by reading this passage, those who were having same problem. Yes my dear friends, अनेक लोक जे रक्तस्रावाचा जो आजार आहे, जे लोक जे पॅसेज वाचायचा अध्याय विश्वासाने अनेकाचा रक्तस्राव बरा झालेला आहे. माझ्याकडे अनेक अशा टेस्टिमनी आहेत. जेव्हा मी प्रार्थना करायचो अनेक स्त्रियांवरती आणि त्याचे आजार बरे व्हायचे, अनेक लोकांनी मला साक्ष दिलेले आहेत. हो माझ्या प्रिय, कारण या प्रभूच्या शास्त्रामध्ये वचनामध्ये काय आहे? पॉवर. इट हॅज पॉवर. जीसस पॉवर. Word of God has power, strength. Finally, He is the winner. आणि पुढे पाहूया आपण, कारण देवाचं वचन पुढे संपलं. काय म्हटलेलं आहे? तर देवाचं आपल्याला काय सामर्थ्य भेटत आहे. आपण पाहणार आहोत कोण माणसाला जिवंत करू शकतो. कोण? आपण योहान अध्याय 5 वचन 21. कोण माणसाला जिवंत करू शकतो का? कोण करू शकतो का? आपण पाहूया कोण करू शकतो जिवंत. योहान, जॉन चॅप्टर 5 वर्स 21. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, कारण जसा पिता मेलेल्यांना जिवंत करतो, पिता कोण? मेलेल्या लोकांना जिवंत करतो. ओके. तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. म्हणजे येशू पाहिजे त्यांना जिवंत करतो. लाजरला त्याने जिवंत केला. मरीची इच्छा होती, येशूची इच्छा होती, कारण त्याचा तो मित्र होता. म्हणून येशूने पाहिजे त्यांना म्हणजे त्याला जिवंत केलं. तगिता नावाची मुलगी म्हणून पावलेली लोक आले. येशूला ठाऊक होतं की त्यांना विश्वास वाटला पाहिजे, म्हणून येशूने तगिता नावाच्या मुलीला जिवंत केलं. ती मेलेली आहे तरी सांगितलं. येशू सांगतो की झोपी गेलेली आहे. लोक हसतात. नाही, येशूने म्हटलं ती झोपी गेलेली आहे. येशू जाऊन काय केलं? तिला उठवलं आणि ती उठली. प्रभूचा गौरव झाला, महिमा झाला. सी हाऊ मच जीसस हॅज पॉवर. पाहिजे त्याने येशू ख्रिस्ताने जिवंत केलेल्या अनेक लोकांना. आबा पित्याने सुद्धा सेम अबा फादर डीड विथ द जीसस. म्हणून येशू ख्रिस्ताने, आबा पित्याने येशू ख्रिस्ताला मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठवला. आबा फादर वॉज हॅव्हिंग दिस सेम पॉवर अँड सेम पॉवर ही गिव्ह हिज सन. सी हाऊ दे हॅव कॉम्बिनेशन. आणि हे आपल्या घरामध्ये असतं का? आपल्या अनेक
अनेक लोक सांगतात, ब्रदर माझे वडील आहेत ना, मला हे करायला देत नाही, मला ते करायला देत नाही. वाय? आपण का देत नाही आपल्या मुलाला पॉवर, आपल्या मुलीला पॉवर? आपल्याकडे भरपूर आहे, मग आपण का देत नाही? आपण द्यायला पाहिजे. बिकॉज अबा फादर गिव्ह फॉर हिज सन, फॉर जीसस, अँड जीसस गिव्ह हिलिंग टच फॉर whomever he wants to be make alive. आणि आपण सुद्धा हे करायला पाहिजे, आपण सुद्धा हे करायला पाहिजे. आपण आपल्याकडे दान आहे, आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा, ते सामर्थ्य उतरणार. तुमची मुलं मला कार्य करतील, तुमची मुलं मला प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरवतील. इफ यू हॅव गिफ्टेड फ्रॉम गॉड, यू प्रे ओव्हर युअर चिल्ड्रन and they will be blessed by his grace and they will flourish his ministry forever in the world. आपण सुद्धा या कार्यामध्ये आपण जिवंत राहायला पाहिजे. आणि पुढे वाचा. तर आपण काय पाहूया, आपल्याला सामर्थ्य कधी प्राप्त होते? आपल्याला सामर्थ्य कधी प्राप्त होते? कधी? when we get power. Act of the Apostle, प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 8. Acts of the Apostle chapter 1 verse 8 says. पाहूया या आपल्याला कधी सामर्थ्य प्राप्त होते? कधी? when we get the power. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. कधी? परंतु पवित्र आत्मा, emphasizing not anything, only Holy Spirit can come on you. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. ओके, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा that time you will be blessed with his power. जेव्हा पवित्र आत्मा येणार तेव्हा दुसरं काय नाही. Only Holy Spirit can come and he is going to bless you. He is going to send his power upon you. You will be blessed by his grace. जेव्हा पवित्र आत्मा येणार तेव्हा तुम्ही पाहिलं असेल जिवंत उदाहरण, येशू यार्दन नदीमध्ये उतरल्यानंतर बॅप्टिस्मा घेत असताना पवित्र आत्मा उतरला आणि देवाला काय सामर्थ्य भेटलं. देवाने सामर्थ्य भेटल्यानंतर देवाने अनेक चमत्कार त्या कालामध्ये केले होते. आपल्याला सामर्थ्य पाहिजे. पवित्र आत्मा मिलावा म्हणून प्रार्थना करा. जो पवित्र आत्मा आपल्या बॅप्टिस्माच्या वेळेला फादराने आपल्याला अभिषेक केला आहे, आशीर्वाद केलेला आहे, त्याची आपण रिन्यू करूया, आपण आठवण करूया. ज्या तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या कुठल्या फादराने तुम्हाला बॅप्टिझम दिलेला आहे, आठवण करा. प्रे फॉर दॅट प्रीस्ट बिकॉज ही हॅज अनॉइंटेड इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ द फादर, इन द नेम ऑफ द सन, इन द नेम ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने तुम्हाला अभिषेक केला आहे. पुढे पाहूया आपण बघणार आहोत. भाऊ वाचा, पुढे वाचा. आणि यरुसलेमेत सर्व यहुदांत, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे काय व्हाल? साक्षी. एंड ऑफ द वर्ल्ड यू विल बी माय विटनेस. गॉड इज टेलिंग व्हेरी ट्रू. कशा? तेव्हा जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरणार, तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभूचा शब्द तुम्ही घोषित करणार. मग तुम्ही तयार आहात का पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी, प्रभूचा शब्द घोषित करण्यासाठी? होय माझ्या बंधू. जेव्हा तुम्ही हे सर्व स्वीकारणार, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेणार, तेव्हा तुम्ही न लाजता, न घाबरता तुम्ही जाणार आणि प्रभूची सुवार्ता तुम्ही सांगणार. You will never afraid when you will be blessed by his grace from through word of God. You will get the power from him. You will go and praise the word of God. म्हणून मी ऐकलं एका मिसामध्ये, जे आपल्याला आपण अशा प्रकारच्या सामर्थ्याची आपण वाट पाहतो. मिसा चालू असताना आपण टीव्ही वरती नेहमी मिसा ऐकतो. विश्वासाने भोजनाची प्रार्थना चालू असताना त्यावेळेला आपण देवाचं सामर्थ्य मागतो का? पश्चाताप करत असताना पवित्र आत्मा तुम्हाला येणार आहे, आपण त्याची आठवण करतो का? होय, आठवण करणार तेव्हा देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटणार. आपण पाहूया काय शेवटल्या दिवसात आपल्याला काय होते. शेवटल्या दिवसात आपल्याला काय होते? पवित्र आत्मा आल्यानंतर शेवटल्या दिवसात आपल्याला काय होते? शेवटल्या दिवसात आपल्याला काय होते पाहूया आपण. प्रेषितांची कृत्य अध्याय 2, Acts of the Apostle chapter 2 verse 17.
देव म्हणतो, कोण म्हणतो? देव. देव म्हणतो. अबा फादर इज टेलिंग अस, ओके, शेवटल्या दिवसात असे होईल की, शेवटल्या दिवसात असे होईल की एंड ऑफ द वर्ल्ड, ओके, मी मनुष्य मात्रावर, मी मनुष्य मात्रावर, कोणावरती? मनुष्य मात्रावरती आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. त्यांच्या नाही, तिच्या नाही, आपल्या आत्म्याचा वर्षाव करणार आहे. कोणाच्या? येशूच्या. आपल्या म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव. आपल्या म्हणजे त्यांच्या आत्म्याचा वर्षाव तो कोणावर करणार आहे? मनुष्य मात्र म्हणजे आपल्यावर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करणार आहे. मग येशू जो पवित्र आत्म्याचा वर्षाव करत असेल तर तुम्ही तो पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी तयार आहात का? दे आर रेडी टू ब्लेस अस विथ हिज पॉवर. आर यू रेडी टू रिसीव इट? इफ यू आर really ready to receive, you will be filled with the power, and you can do anything in the world by His grace, by His power, because He is going to bless you, not anyone. No one can give power, only Jesus power. Only Jesus can bless you, only Jesus, through His grace, with the Holy Spirit. Okay, आणि कारण पुढे आपण पाहूया, कारण कोणाच्या सामर्थ्याने आपण बलवान होऊ शकतो? कोणाच्या? आणि कोणाला पाहिजे हे सामर्थ्य? आपण पाहूया इफिशियन्स चॅप्टर 6 वर्स 10. चॅप्टर 6 वर्स 10 मध्ये पाहूया. इफिसियन्स मध्ये, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी, काय म्हटलंय? शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी. काय? शेवटी प्रभूमध्ये, नॉट एनीवन. शेवटी प्रभूमध्ये, द लॉर्ड जीसस. ओके, शेवटी प्रभूमध्ये त्यांच्या प्रभावी व त्यांच्या प्रभावी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सामर्थ्याने बलवान होत जा. सामर्थ्याने बलवान होत जा म्हणजे आपण येशूच्या सामर्थ्याने. Finally, we must strong in the Lord and in the strength of His power. Finally, शेवटी आपण त्याच्या सामर्थ्याने, कोणाच्या? येशूच्या सामर्थ्याने आपण काय व्हायला पाहिजे? बलवान, स्ट्रॉंग. वी मस्ट बी स्ट्रॉंग अँड स्ट्रेंथ वी हॅव टू आस्क फ्रॉम गॉड. विथ हुज पॉवर? जीसस पॉवर, बाय हिज पॉवर. आणि जेव्हा आपण येशूच्या सामर्थ्याने बलवान होतो, याच्या पॉवरने, तर आपल्या देवाचे आशीर्वाद अनेक आपल्यावरती येत आहेत. देवाचं पवित्र सामर्थ्य आपल्यावरती उतरत आहे. अँड when we gave the power from Him, so we will be all the time, will be forever be ready to be praising in our life. आपण जीवनाच्या अंतापर्यंत आपण त्याची काय करणार? स्तुत्यार्थ करणार आहोत. If you want to praise Him for whole life with His power, be ready. He is going to bless you today. Pray for Him today onwards. You want to get power? Read Ephesians chapter 6 verse 10. Receive it. आपण ते इफिशियन्स आपण वाचत आहोत. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कोणाच्या सामर्थ्याने? आता नुकतं वाचलं तेच आपण इफिसियन्स अध्याय 6 वचन, ते आपण वाचलं. आपण पुढे वाचूया आपण. प्रेषितांची कृत्य. काय? देवाचे वचन कधी ध्येयाने बोलू लागते? देवाचे वचन कधी ध्येयाने बोलू लागते? आपण ऐकणार आहोत देवाचे वचन. काय? प्रेषितांची कृत्य, ऍक्ट्स ऑफ द अपोस्टल चॅप्टर 4 वर्स 31. आपण बघूया कशा प्रकारे ध्येयाने आपण बोलू लागतो. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 वचन 31 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रेषितांची कृत्य अध्याय 4 वचन 31 मध्ये, त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते. काय? त्यांनी म्हणजे कोणी? येशूने प्रार्थना केल्यावर त्या जागेत जमले होते. ती हादरली. ती जागा काय झाली? हादरली. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने काय झाले? परिपूर्ण झाले. जेव्हा ताबोर पर्वतावरती प्रार्थना करत होते तिघे जण, तेव्हा काय झाले? पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. ती जागा काय झाली? हादरली. जेव्हा येशू सुद्धा प्रार्थना करत असताना, शिष्य असताना, तेव्हा ती जागा हादरली. मग आपल्याला सामर्थ्य असेल, जेव्हा आपण प्रार्थना करणार तेव्हा आपण सुद्धा काय होणार? ती जागा हादरणार. आणि पुढे काय म्हटलेलं आहे?
ती जागा हादरली. देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. जेव्हा जागा ती हारली, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यात उतरला, ते शुभ्र झाले आणि भरपूर देवाचं वचन ध्येयाने बोलू लागले. मग आपण प्रश्न विचारूया स्वतःला की मी देवाचं वचन ध्येयाने बोलण्यासाठी सामर्थ्यशाली आहे का? हो माझ्या प्रियमित्रांनो, आपण काय केलं पाहिजे? त्या वचनावरती मननचिंतन करायला पाहिजे. आपण त्या वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. तरच आपल्याला ते ब्लेस करणार आहे, आपल्याला ते आशीर्वाद भेटणार आहे त्या वचनाचा. जोपर्यंत आपण विश्वास ठेवतो तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही चमत्कार होणार नाही. तर कोणी हात ठेवल्यावर पवित्र आत्मा मिळाला? आपण पाहूया प्रेषितांची कृत्य अध्याय 8 वचन 17. कोणी हात ठेवल्यानंतर पवित्र आत्मा भेटला? आपण पाहूया. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले. तेव्हा त्यांनी एकट्याने तिथे म्हटले तेव्हा त्यांनी म्हणजे तिकडे दोघे आले. कोण आले इथे? काय म्हटलेलं आहे? पेत्र व योहान. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे? तेव्हा त्यांनी आमच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. कोणाला? इतर शिष्यांना. पेत्र आणि योहानाने जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात केली, कारण देवाचं सामर्थ्य येशूवरती होतं. येशूने सामर्थ्य, ही गिव्ह कमांड फॉर देम, ही ब्लेस हिज डिसायपल. येशूने पेत्र आणि योहानाला काय दिलं? सामर्थ्य दिलं. म्हणून ते हात ठेवून प्रार्थना करायची. तेव्हा काय झालं? त्याने काय केलं? त्याला पवित्र आत्मा भेटला. काय झालं ते वाचूया परत ते वचन. त्यांना पवित्र आत्मा भेटला. आणि खरंच हे कोणाचं सामर्थ्य दिलं? येशू ख्रिस्ताने, अबा पिताने. आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 8 वचन 17 मध्ये काय म्हटलंय? पेत्र आणि योहानाला काय दिलं? वाचा परत. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. कोणाद्वारे? पेत्र आणि योहानाद्वारे. आपल्याला सुद्धा किंवा आपल्या मुलाला, बालांना पवित्र आत्मा मिळाला म्हणून आपण आपल्या मुलावरती हात ठेवून प्रार्थना करतो का? हो माझ्या प्रिय, माझ्या आई वडिलांनो, मी तुम्हाला सांगत आहे, आजपासून माझ्या भाऊ बहिणीनो, तुम्ही तुमच्या मुलावरती हात ठेवून प्रार्थना करा. ज्यांना ज्ञान नाही, बुद्धी नाही, त्याच्यावरती हात ठेवा. पवित्र आत्मा उतरणार तुमच्याद्वारे. त्याला आरोग्य भेटणार, ज्ञान भेटणार, बुद्धी भेटणार, समंजसपणा भेटणार, विवेक बुद्धी भेटणार. आपण पवित्र आत्मा त्यांना दिलाय, तोच पवित्र आत्मा आपल्याला सुद्धा दिलेला आहे. पेत्राला दिला, योहानाला दिला. आपल्याला सुद्धा बाप्तिस्माद्वारे पवित्र आत्म्याचा आपण स्वीकार केलेला आहे. तो पवित्र आत्म्याचा आपण वापर करतो का? आर यू युझिंग दॅट होली स्पिरिट फॉर अदर्स? इफ यू आर युझिंग, यू आर ब्लेस्ड बाय गॉड, बाय हिज पॉवर. आपण तो पवित्र आत्म्याचा आपण त्या सामर्थ्याचा, त्या दानाचा आपण वापर करायला पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनात अनेक चमत्कार घडू शकतात. मला ठाऊक आहे, माझ्या भावाचा एक मुलगा आजारी होता. तेव्हा मला सांगितलं, जेव्हा मी 2008 मध्ये रिट्रीटला गेलेलो, 3 वर्षानंतर सुरुवात केली, फादर बेनने सांगितले तुला देवाने तुला आरोग्याचं दान दिलेलं आहे. आय वॉज सरप्राइज. आय वॉज नॉट नोइंग व्हॉट इज आरोग्य. जेव्हा मी सेमिनारमध्ये शिकत होतो तेव्हा मला इंग्लिश येत नव्हतं. आय वॉज नॉट नोइंग द इंग्लिश दॅट टाइम. परंतु मला आणि मराठी आय वॉज फॉरगॉटन कम्प्लिटली. आणि मला सांगितलं तुला देवाने आरोग्याचं दान दिलेलं आहे. आणि मी येऊन माझ्या भावाला, आबेल कासुकर आणि डिक्सन ब्रदर यांना मी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर माझ्या प्रियमिनो, त्याने मला सांगितलं दे वर व्हेरी हॅपी. दॅट टाइम ब्रदर डिक्सन वॉज देअर, ब्रदर आबेल वॉज देअर, अँड वन गर्ल वॉज देअर, मरिया बाय. शी इज नाउ मॅरिड. आणि त्यांना दे वर व्हेरी हॅपी. आय वॉज नॉट हॅपी बिकॉज आय वॉज नॉट अवेअर अबाउट दिस. व्हॉट इज मिनिंग आरोग्य. देवाने तुला आरोग्याचा वर्षाव केलेला आहे. आणि खरंच मला 3 दिवस राहिलेले सेमिनारीमध्ये जाण्या अगोदर, सुट्टीला आलो तेव्हा रिट्रीट केल्यानंतर. आणि मी जायच्या आधी 1 दिवस आधी, 2 दिवस आधी माझ्या भावाचा मुलगा आजारी पडला. आणि रात्री मला 1:30 वाजता उठवलं माझ्या भावाने की भरपूर ताप आलेला आहे. आणि मला प्रश्न विचारला होता की मला कसं सामर्थ्य दिलंय, मला कसं समजणार मला आरोग्याचं दान दिलंय का? इवन गॉड इज ब्लेस मी फॉर द हिलिंग पॉवर. आय विल कम टू नो हाऊ आय विल बी कम टू नो. आणि आय वॉज हॅव्हिंग क्वेश्चन इन माय माइंड. आणि बिफोर गोइंग इन द सेमिनरी, बिफोर 3 days, my brother's son was having fever.
अँड नाईट टाइम 1:30 दॅट टाइम. त्यावेळेला 1:30 वाजलेली आणि माझ्या भावाने मला उठवलं आणि सांगितलं उठ प्रार्थना कर, माझ्या मुलावरती भरपूर ताप आलेला आहे. आय वॉज सरप्राईज. ही कॉल मी वेन आय वॉज स्लीपिंग. त्याने मला झोपेमध्ये उठवलं आणि मला फादराने काय सांगितलं होतं कुठली प्रार्थना करायला काय करावी आणि मला ठाऊक नाही. मी उठलो, पवित्र पाणी घेतलं, तेल घेतलं, येशूच्या त्याला थोडी प्रार्थना केली मनातल्या मनात. येशूला सांगितलं येशू मला माहित नाही कशी प्रार्थना करावी, तू मला दान दिलाय प्रभू येशू, तू बाळाला त्या आशीर्वाद कर, बरं कर. आणि माझ्या प्रेमीनो मी थोडीच प्रार्थना केल्यानंतर जे भरपूर रात्र बाळ रडायचं, दूध पित नव्हतं, ही वॉज नॉट मिल्किंग, आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचा ताप गेला, रडणं थांबलं आणि दूध प्यायला सुरुवात केली. सकाळी पाटे पुन्हा भावाची मुलगी एक आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर त्याने पण मला सांगितलं दुसऱ्या भावाने वहिनीने की हिला सुद्धा बरं नाही, ताप आलेला आहे. तिला पण प्रार्थना केली, लगेच तिचा ताप गेला. अशा 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारे असे देवाने मला अनुभव दिले. तेव्हा मला समजले गॉड हॅज ब्लेस्ड मी विथ हिज पॉवर, बाय हिज ग्रेस, बाय हिलिंग पॉवर. Then I was aware God was speaking within my heart. God was speaking within my heart. What was speaking? Your ministry is preaching and healing. Your ministry, not for his whose. Your ministry is preaching and healing. Then तेव्हा मला लक्षात आलं. Then I was aware God was speaking in my heart. During the retreat time, when I was in the Tower Bhavan for the praying for the people, intercessor, I was sitting. That time I came to know really it is. Then I was surprised. My dear friends. Then I came to know as God has blessed me, and it was started my slow ministry by God's grace. Now I still is going on by His grace, His power. Yes, my dear friends, because everything is possible for anyone. Those who have blessed by His power, those have anointed by His grace, they will be on His full step. They will be on His full step. आपण त्याच्या वचनावरती पाऊल टाकणार. कारण कोणाचा आशीर्वाद आहे? येशूचा, देव पित्याचा, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा. दे आर 3 but they are in one. आपण म्हणतो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तिघे आहेत, तिघे ना ते एकच आहेत. He was blessed me. Right now I know that situation God was giving me the vision. And it is now happening through me. I am the witness. तर हे देवाचं काय आहे? साक्ष आहे. मी स्वतः जिवंत देवाची साक्ष आहे. तर आपण पुढे पाहूया. देवाने हे सामर्थ्य दिल्याबद्दल अनेक वेळा अनेक फादरांनी मला सांगितलं आहे, ब्रदर तुम्ही खूप चांगली प्रार्थना करा, अनेक लोक साक्ष देत आहेत. इट इज गॉड ग्रेस. नॉट आय कॅनॉट डू एनिथिंग. मी कोणाला बदलू करू शकत नाही. आय कॅनॉट हील एनीवन without His grace, without His power, without His blessing. Yes, my dear friends, if you believe God has blessed you, God has given you power, God has anointed with His all the gifts of the Holy Spirit, you can do anything without fail by His grace. Yes, आपण पुढे पाहूया. आपण पुढे पाहणार आहोत. Very important that word of God. आणि आपण वाचलेला आहे. आपण पुढे वाचणार आहोत. आपण देव कोणाबरोबर असते? आपण देव कोणाबरोबर? विथ हुम जीसस विल बी. आपण पाहूया प्रेषणाची कृत्य अध्याय 10 चॅप्टर 10 वर्स 38 मध्ये पाहूया. वाचूया आपण. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा कोणाला? नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. नासोरी येशूला देवाने सामर्थ्याचा अभिषेक, भरपूर सामर्थ्य दिला येशूला. कोणी? देवाने. भूते काढण्याचा, लोकांना बरे करण्याचा, भविष्यवाणी करण्याचा, प्रभू शब्द सांगण्याचा, अनेक जे दुःखी कष्ट आहेत, अनेक आजारामध्ये पीडित आहेत, अशा सर्व दानाचा वर्षा बाबा पिताने येशूवरती केला. म्हणजे येशूने अनेक चमत्कार केले जे बायबलमध्ये लिहिले आहेत. इट इज रिटन एव्हरीथिंग व्हॉट गॉड हॅज डीड, व्हॉट जीसस हॅज डीड, मिरॅकल ड्युरिंग हिज टाइम. आणि खरंच आणि आपण आज वाचत आहोत, पाहत आहोत, कारण गॉड हॅज पॉवर. ओके. आणि पुढे काय म्हटलेलं आहे?
तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली काय सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली फिरला. काय देवपित्याने सामर्थ्य दिले की सैतानाच्या सत्तेखाली आहेत, बंधनामध्ये आहेत, त्यांना सोडून त्या बंधनातून मोकळं करून तो येशू सोडत होता. आणि जे आजारी आहेत, दुःखी आहेत, खातेवर खिळलेले आहेत, या सर्वांना येशूने काय केलं? बरं केलं. फिरला येशू ख्रिस्त. जसे आम्ही फिरतो, अगोदर आम्ही भरपूर फिरायचो प्रार्थनेसाठी. अनेक घरामध्ये जे सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, अनेक लोक प्रार्थनेसाठी फोन करतात. प्रार्थना केल्यानंतर ओके, देवाचं सामर्थ्य. आय कॅनॉट हील एनीवन, आय कॅनॉट रिमूव्ह एनी इव्हिल स्पिरिट, ओनली गॉड अकॉर्डिंग टू युअर फेथ. If the person has have faith in us, that faith works in their life. विश्वास असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये येशू त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये काय करत आहे. अनेक सैतानी आत्मे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो आणि करत होतो तेव्हा भरपूर अशुद्ध आत्मे निघायचे, उलटी करून पडायचे, सर्व बंधन तुटायचं. आणि असे चमत्कार करण्याचा देवाने सामने अनेक लोक जायचे कुठे कुठे, काय होत नाही. त्या दिवशी एक बाई आली आणि तिने सांगितलं, मी वसईला गेलेलो, काही झालं नाही, तिकडे प्रार्थना केलो, काही झालं नाही. आणि अचानक तुम्ही प्रार्थना आल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर आज आम्ही बघितलं त्या बाईला, ते एकदम मस्त आरामात फिरत आहे. आणि माझी मिसेस सांगितले त्या दिवशी रडत रडत आणि दुःखी मनाने आज इथे एकटीच फिरत आहे, कारण देवाचा तिला स्पर्श झाला. शी वॉज इफेक्टेड द इव्हिल स्पिरिट, बट शी वॉज हॅव्हिंग फेथ इन जीसस. दे केम विथ द फेथ अँड I prayed over them and she was healed by his grace, by his power, and she is now okay. तर आपण पुढे पाहूया. तर पुढे काय म्हटलेलं आहे? कारण देव त्यांच्या बरोबर होता. कारण देव त्यांच्या बरोबर होता. कोणाबरोबर? येशू बरोबर, शिष्या बरोबर. जेव्हा जे फादर ब्रदर सिस्टर जेव्हा प्रार्थना संघ चालवत आहेत तेव्हा देव त्यांच्या बरोबर असतो, उपस्थित असतो. कारण देवाचं वचन सांगते जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तिथे मी त्याच्यामध्ये काय आहे? हजर. wherever 2 or 3 gather to in my name, I will be there. Yes, my dear friends, whenever you have prayed, wherever 2 or 3 gather in the name of Jesus, He will be there. He will be with us. His power will be with us. His grace will be with us. Yes, my dear friends, because म्हटलेलं आहे इमानुएल म्हणजे आम्हामध्ये देव, आमच्या सह देव. होय माझ्या प्रेमानो, आपण त्या देवावरती विश्वास ठेवतो का? आपण पुढे पाहूया. सांगण्यासारखं बोलण्यासाठी भरपूर आहे प्रवेश या विषयावरती. या माझ्या प्रेमानो, या विषयावरती बोलण्यासाठी मला 2-4 दिवस लागतील तरी संपणार नाही. बिकॉज आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स थ्रू माय लाईफ. वेन गॉड हॅज ब्लेस्ड मी थ्रू हिज ग्रेस, I have God experience in my life. I will be not having sufficient time. I will be not having sufficient time in my prayer time. आपण ते नंतर बोलूया कधी. तर आपण पुढे वाचूया काय म्हटलेलं आहे. आपण पाहूया प्रेषितांची कृत्य अध्याय 13. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. कधी झाले? आपण कोण झालं? तर आपण पाहूया अध्याय 13, Acts chapter 13 verse 52 वाचूया. तिकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. काय? तिकडे शिष्य कुठे? जेव्हा प्रार्थना चालत होता, येशू प्रभू शब्द सांगत होता, त्यांना कशा आनंदाने येशू ख्रिस्ताने काय केलं? त्याला जिभाच्या अग्नीच्या अग्नी दानाचा वर्षा त्याच्यावरती केला आणि ते आनंदाने परिपूर्ण झाले. कशासाठी परिपूर्ण झाले? देवाचं कार्य करण्यासाठी, देवाची येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी देवाने त्यांना अभिषेक केला होता. पुढे काय म्हटलेलं आहे पाहूया आपण पुढे पाहूया. वाचा पुढे. तर पुढे काय म्हटलेलं आहे? आपण आपलं तुमचे रक्षण कोण करतो? झोपेत असताना कधी करता आपण पाहूया. आपण पाहूया नीतिसूत्र Proverbs chapter 6 verse 22. Proverbs chapter 6 verse 22 मध्ये पाहूया की आपलं रक्षण कोण करतं. वाचूया. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवेल. काय? तू चालशील, तो नाही, ती नाही, तू एम्फसाइजिंग ओनली यू. व्हेन यू विल बी वॉक. ओके.
तू चालशील तेव्हा तुला मार्ग दाखवेल. ओके. तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करेल. तू निजशील तेव्हा ते तुझे काय करणार आहे? रक्षण. झोपणार तेव्हा वेन यू विल बी स्लीप, काय म्हटलं आहे? जेव्हा तू झोपणार तेव्हा तुमचं रक्षण करणार आहे. यू विल बी प्रोटेक्ट फ्रॉम गॉड. ओके. आणि पुढे तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल. तेव्हा तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल. येस. इफ यू हॅव गॉड ग्रेस, you are with him, so God will be protect you when you sleep and you will be awake, he will be speak with you. आणि अनेक अशा फादर ब्रदर सिस्टर ले ब्रदर जे प्रार्थना करतात अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये अनेक असे अनुभव आहेत. येशू त्याचं रक्षण करत आहे आणि ते बोलत आहे देवाबरोबरती. आणि काय म्हटलेलं आहे आपण पुढे पाहूया. काय कधी आपल्याला देव देतो? कधी देव देतो आपल्याला पाहूया. साम चॅप्टर 127 वर्स 2. साम चॅप्टर स्तोत्रगीत अध्याय 127 वचन 2 मध्ये पाहूया की आपल्याला कधी आपल्याला भेटते. आपल्याला पाहूया. तुम्ही पहाटे उठता अर्ली इन द मॉर्निंग. उशिरा विश्रांती घेता. उशिरा आपण विश्रांती घेतो. उशिरा लेट इन द नाईट. ओके. व कष्टाचे अन्न खाता. आणि कष्टाचे अन्न खाता. पण हे व्यर्थ आहे. आणि हे काय आहे? एव्हरीथिंग इज वेस्ट. सर्व व्यर्थ आहे. तुम्ही कष्ट करता, अन्न खाता, जे काम करताय काय आहे? येशू म्हणतात सर्व एव्हरीथिंग इज वेस्ट. सर्व वाया आहे, फुकट आहे. म्हणून येशूला काय सांगितलं पाहूया. तोच आपल्याला कोण? तोच म्हणजे कोण? येशू, आबा पिता, पवित्र आत्मा आपल्याला प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. प्रियजनास लागेल तो काय करतो? झोपेत देतो. म्हणजे तुम्ही झोपला आहात, काम करून प्रार्थना करून तुम्ही ऐकलेलं आहे, तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ना ते येशू कुठे कधी देणार आहे? झोपेत सुद्धा देणार आहे. When you are sleeping, when he loves you, what you need, he will provide you during your sleep time. झोपेमध्ये असताना तो तुम्हाला पुरवणार आहे त्याची गरज, तुमची गरज. He will know this word of God. He will be blessed by His grace. What you need, He will be provide you. आणि हे देव तुम्हाला देणार आहे. झोपेत असताना सर्व देणार आहे. म्हणून आपण पुढे पाहूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 5 वचन 15-16 मध्ये काय म्हटलं आहे? महत्वाचे काय आहे? देवाचे सामर्थ्य काय केलं पाहूया. आपण वाचूया. इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलगावर आणि खाटेवर ठेवतील. इतके की दुखणेकरांना लोक काय करायचे? वाटेवरती, पलग्यावरती, खाटेवर आणून ठेवायचे. आणि काय व्हायचं तिकडे? ह्यासाठी की पेत्र येत असता त्यांची सावली तरी. म्हणजे त्या वाटेवर पेत्र आला, तिथे लोक दुखणेकरी आहेत, पडलेले आहेत खाटेवरती आजूबाजूला, आणि पेत्राची सावली सुद्धा पडली तरी लोक काय व्हायचे? बरी व्हायचे. म्हणजे देवाने पेत्राला सुद्धा सामर्थ्य दिलं होतं. अनेक असे फादर ब्रदर सिस्टर आहेत आमच्यासारखे प्रार्थना संघ चालवणारे, त्यांना सुद्धा देवाने अशा प्रकारचा अभिषेक केलेला आहे. तुमचा विश्वास आहे का? पेत्राला सुद्धा फक्त सावली पडल्यानंतर लोक बरे व्हायचे. म्हणजे सी हाऊ गॉड हॅज गिव्हन पॉवर टू हिम. जस्ट यू डू इमॅजिन, यू विल डू इट इफ यू हॅव फेथ ऑन दॅट दिस वर्ड ऑफ गॉड. आणि त्यांची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडली. पेत्राची सावली, आणि ते सर्व काय झाले? आणखी यरुसलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत. जेव्हा त्यांना समजलं की पेत्राची सावली पडते, तेव्हा आसपासच्या इतरच्या गावातल्या लोकांना दुखणेकर आहेत, आजार आहेत, पछाडलेले आहेत शैतानी शक्तीने, त्यांना सुद्धा घेऊन यायचे आणि ते लोक
बरे व्हायचे. म्हणजे देवाने त्याच्या शिष्याने सुद्धा सामर्थ्य दिलेलं आहे. तुमचा विश्वास आहे का? होय माझ्या, तुमचा विश्वास ते देव तुम्हाला या सामर्थ्याने तुम्हाला भरत आहे. पुढे, आणि ते सर्व बरे होत असत. आणि ते सर्व काय बरे होत असत. तुम्ही सुद्धा कुठल्या दुःखामध्ये असाल, तुम्हाला देव या वचनाद्वारे देव तुम्हाला बरं करणार. विश्वास ठेवा, वचन वाचा परत आणि परत. रीड अगेन अँड अगेन दिस वर्ड ऑफ गॉड. यू विल बी हील्ड बाय हिज ग्रेस. यू मस्ट हॅव फेथ. गॉड हॅज गिवन हिम पॉवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आताने सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला सामर्थ्य पाहिजे. रीड दिस वर्ड ऑफ गॉड. यू विल बी ब्लेस्ड बाय हिज ग्रेस. ही विल गिव हिज पॉवर टू अनाइट यू. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. लॉर्ड. हालेलुया. आपण अनेक वचने आपण जीसस पॉवर आपण पाहिले आहेत. येशूच्या सामर्थ्यावर आपण पाहिले आहेत. देवाचं सामर्थ्य आपण पाहिलं आहे. आपण पाहूया योहान अध्याय 11 वचन 43-44 मध्ये काय म्हटलं आहे. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरस बाहेर ये. आणि तेव्हा तो मेला होता तो बाहेर आला. मग जीसस पॉवर सुपर पॉवर या गीतामध्ये आपण भाग घेऊया. आल्यामध्ये आपण
तुमच्या सामर्थ्याने तुमच्या वचनाद्वारे तुम्ही सुधारताय. Psalm chapter 3 verse 8 मध्ये म्हटलेलं आहे, डिलिव्हरन्स बिलॉंग्स टू लॉर्ड, मी आर ब्लेसिंग ऑन युअर पीपल. स्तोत्राचा अध्याय 3 आतमध्ये म्हटलेलं आहे, तारण परमेश्वराच्या हातून होते, तुझ्याकडून तुझा आशीर्वाद मी येशूच्या नावाने या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देते, बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे. आमेन.